या दिवसामध्ये आपण प्रगटीकरणाचा अभ्यास करत आहोत आणि आपलं जे खरं सर्वेक्षण आहे नवीन कराराचं. खरं तर प्रत्येक पुस्तक एका क्लासमध्ये शिकवलं जातं. सर्वेक्षण म्हटल्यानंतर तुम्हालाही माहित आहे आणि बायबल स्कूलचा जर आपण पाहिला नियम तर डायरेक्ट एका तासामध्ये सगळं काही पुस्तक शिकवलं जातं. पण जो आपला उद्देश आहे देवाची लेकरं या नात्याने की आपण प्रभूमध्ये अधिक मुळावलेला असावं आणि म्हणूनच आम्ही काय करत आहोत की ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यावर भर देत आहोत जेणेकरून आपण सर्व जण प्रभूमध्ये दृढ होऊ आणि प्रभूमध्ये आपण वाढू. तर प्रगटीकरणाबद्दल शिकत असताना आपण अनेक ज्या गोष्टी आहेत आतापर्यंत अभ्यासत आलेलो आहोत. सगळ्यात अगोदर अ, विशेष करून प्रगटीकरणाबद्दल विचार करत असताना त्याचे भाषांतर किंवा त्याचा उलगडा देण्याच्या ज्या पद्धती त्याबद्दल आपण शिकलो. जे दृष्टिकोन आहेत ज्या दृष्टिकोनातून भविष्यातील गोष्टींकडे पाहिलं जातं ते सर्व दृष्टिकोन देखील आपण मागे पाहिलेले आहे. त्यानंतर आपण 7 मंडळांना पत्र त्यावर आपण वेळ घालवला. मला असं वाटतं 2 क्लास आपण त्यावर घालवलेले आहेत. आता विशेष करून आपण आता हे जे पुस्तक आहे त्याच्या अ, आणखी खोलात जाऊ. आणखी आपण त्याचा जो मुख्य भाग आहे, मुख्य गाभा आहे त्याला आपण सुरुवात करत आहोत आणि त्याला सुरुवात करत असताना अ, अगोदरच आपण त्याला सुरुवात केलेली आहे तसं म्हटलं तर. कारण आपण सगळ्यात अगोदर प्रस्तावना पाहिली आणि त्यानंतर जो मुख्य भाग होता त्याला सुरुवात केली. कारण त्यातील पहिला जो भाग आहे तो आपण मागील 1-2 क्लास आपण 1-2 आठवडे त्यावर घालवले. जसं जिथं आपल्याला ख्रिस्ताचं प्रदर्शन पाहायला भेटलं. त्यानंतर 7 मंडळांना पत्र हा पहिला भाग आहे. कारण प्रगटीकरण आपल्याला जर पाहायचं आहे तर या प्रकारे आपण पाहू शकतो. कारण इथं प्रत्येक वेळी आपल्याला हे दृष्टांत पाहायला भेटतील किंवा दृष्टांतच आपण म्हणू शकतो त्याला. कारण जिथं ख्रिस्ताबद्दलचा दृष्टांत, मग भविष्यात घडणाऱ्या घटनांचा दृष्टांत जो आपल्याला अध्याय 4 पासून तर अध्याय 16 पर्यंत आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर अ, अ, वेश्येबद्दल चं एक वर्णन केलेलं आहे नाही का. आणि त्याचं पण वर्णन आपल्याला इथं अध्याय 17 ते 21 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग कोकऱ्याची वधू नाही का त्याबद्दल आपल्याला शेवटच्या भागामध्ये शिकायला भेटतं. तर आपण पहिला जो भाग आहे ख्रिस्ताचा दृष्टांत म्हणजे अध्याय 1 वचन 9 पासून तर अध्याय 3 पूर्ण आपण अभ्यासलाय. आता अध्याय 4 पासून अध्याय 16 पर्यंत आपण आज आणि उद्या विचार करणार आहोत. आणि हा दुसरा भाग आहे जिथं आपल्याला आता भविष्यात होणाऱ्या घटनांचा दृष्टांत याला म्हटलेला आहे. आणि मग याची सुरुवात करत असताना बघा आता वचन 1 ज्यावेळेस आपण उलगडतो अध्याय 4 मध्ये तिथं कसं म्हटलं ह्यानंतर मी पाहिलं म्हटलेलं आहे. ह्यानंतर मी पाहिलं तो पहा स्वर्गात एक दार उघडलेलं मला दिसलं. स्वर्गात एक दार उघडलेलं मला दिसलं. आता लक्षात घ्या इथं जर आपण बारकाईने पाहिलं तर यानंतर हा जो भाग आहे एका एका युगानंतर दुसऱ्या युगात काय होणार याबद्दल मार्गदर्शन करणारा नव्हता. तर जे लागोपाठ दर्शन किंवा लागोपाठ जे दृष्टांत किंवा ज्या गोष्टी देव योहानाला दाखवत होता त्याच प्रकारे तो इथं मांडणी करत आहे. म्हणूनच यानंतर आपल्याला पाहायला भेटतं. आणि विशेष करून स्वर्गातील दार उघडलेलं त्याला दिसलं तर नक्कीच देवाच्या जणू काय त्या सिंहासना गृहामध्ये जणू काय त्याचा प्रवेश अगदी त्या देवाच्या सानिध्यामध्ये तो आत्म्यात उचलला गेला. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तिथं काय म्हटलेलं आहे पुढं मला दिसलं आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली इकडे वर ये, इकडे वर ये नाही का. तर इकडे वर ये इथं मंडळीच्या अंतराळात घेतलं जाणं त्याच्याबद्दल हे नाही शिकवत. तर योहानाला म्हटलेलं आहे नाही का आत्मिक रीतीनं
नक्कीच देहात तो पात्म त्या बेटावरच होता, परंतु आत्म्यात त्याला उचलण्यात आलं, कारण देवाला अशक्य असं काहीच नाही, नाही का? आणि अद्भुत रीतीने देवाने त्याला ह्या गोष्टी दाखवल्या, ज्या तो अगदी आपल्या जणू काय तो असं पाहत आहे की तो त्या ठिकाणी उभा आहे, आणि त्या ठिकाणी त्याने ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं वचन 2 मध्ये, लगेचच मी आत्म्याने संचरित झालो म्हटलेलं आहे. पाहिलं तर त्याला वरे म्हटलं, इकडं वरे म्हटलं, आणि आत्म्याने संचरित झालो म्हटलेलं आहे. तर पवित्र आत्म्याद्वारे योहानास एक आध्यात्मिक जणू काही ती दृष्टी दिली, जिथून त्याने ते स्वर्गाचं जे चित्र आहे ते पाहिलेलं आहे अद्भुत रीतीने, नाही काही देवाचं अद्भुत कार्य आहे. आणि त्याने सगळ्यात पहिलं काय पाहिलं ज्यावेळेस त्याने पाहिलं, तर त्याने सिंहासन पाहिलेलं आहे. काय पाहिलं तुम्ही म्हणे, की मी आत्म्याने संचरित झालो तेव्हा पहा स्वर्गात राजासन मांडलेले होते. काय मोल आहे हो राजासनाचं? प्रगटीकरणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पुष्कळ जो भाग आहे, पुष्कळ वेळा तुम्हाला सिंहासनाबद्दल शिकायला भेटेल, कारण पहिल्या शतकातील ज्या मंडळांना उद्देशून हे प्रगटीकरण देण्यात आलं होतं, याच्या मागचा जो उद्देश होता तो हाच होता, की जिथं मंडळ्या ज्या आहेत तुटलेल्या आहेत, कारण रोमी साम्राज्य आहे, भयंकर छळ चालू आहे. रोमी सम्राट म्हणत आहे की माझी उपासना करायला पाहिजे तुम्हाला, नाहीतर तुम्हाला दंड होणार आहे. आणि आता प्रेषित जे आहेत जवळजवळ सर्व रक्तसाक्षी झालेले आहेत, हा एकटाच उरलेला आहे, याला पण शिक्षा म्हणून पात्म नावाच्या बेटावर नेण्यात आलेला आहे. आणि मग या वेळेमध्ये राज्य कोणाचं आहे? राज्य कोणाचं आहे? काय चाललंय? म्हणून प्रगटीकरणामध्ये राजासन हे फार मोलाची बाजू आहे, की नाही देव राजा आहे. देव सर्व गोष्टींवर नियंत्रण करणार आहे. देव सार्वभौम आहे. तो ह्या रोमी साम्राज्यावर पण राज्य करणारा देव आहे. म्हणून तुम्ही घाबरू नका. मंडळांना हे चित्र ज्यावेळेस इथं मांडलं जातं, की म्हणे मी राजासन पाहिलेलं आहे, देवाचं सार्वभौमत्व, देवाचा सर्वाधिकार, देव सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे. त्याच्या हातामध्ये सर्व काही आहे, त्याच्या नियंत्रणामध्ये सर्व काही आहे. त्याच्याबद्दल हे वर्णन करतं, नाही का? आणि मग हे वचन अद्भुत रीतीने त्याचं ते वर्णन दाखवलेलं आहे. आणि जिथं जणू काय असं दाखवलं की जे संघर्ष चालू आहेत, नाही का? आणि ते संघर्ष एकतर आपल्याला माहित आहे जगासोबत ख्रिस्ताच्या लोकांचा संघर्ष, नाही का? विश्वासणाऱ्यांसोबत अविश्वासणाऱ्याचा संघर्ष. आपल्याला माहित आहे आपल्या देहासोबत, आपल्या आपल्या आत्मिकतेचा, आपल्या स्वतःचा संघर्ष, अंतरिक्षातील त्या अधिपती आणि अंतरिक्षातील त्या दुष्ट आत्म्यांसोबतचा संघर्ष. त्या सर्व गोष्टींमध्ये आपण कशा प्रकारे धीर धरू शकतो, नाही का? तर तो धीर आपल्याला त्या सिंहासनाकडे पाहिल्यावर येतो, नाही का? की देव तिथं विराजमान आहे, गौरवी विजयाने विराजमान आहे. म्हणूनच ज्यावेळेस तुम्ही आता पुढे ज्या घटना तुम्ही पाहणार आहात, त्या घटना पाहत असताना आपल्याला हे शिकायला भेटल, की देव योहानाला हे दाखवून देत आहे की माझं नियंत्रण सर्वावर आहे, आणि विजय अंतिमता माझ्याकडे आहे. आणि म्हणून ह्या संघर्षातून तुम्ही जात असताना विश्वासणाऱ्या नात्याने मूळ श्रोत्यांना पण सांगितलं की पाप सैतानाविरुद्धच्या या संघर्षामध्ये तुम्ही दृढ खंबीरतेने उभे राहा. अशाच प्रकारचं शब्दप्रयोग तुम्हाला इफिसकरस पत्रामध्ये पण पाहायला भेटेल, नाही का? 6व्या अध्यायामध्ये जिथं पौल शस्त्र सामुग्रीबद्दल बोलतो, युद्धाबद्दल तो बोलतो, नाही का? आणि अशाच प्रकारचं वर्णन इथं इथं अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला शिकायला भेटतं. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस या घटनांबद्दल बोललं जात आहे, तर हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की या घटना ज्या आहेत ह्या चार लहान दर्शनांच्या मालिका आहे. तिथे चार असे वेगळे लहान असे दर्शन किंवा दृष्टांत आपल्याला पाहायला भेटतील, जिथे आपल्याला 7 शिक्क्याबद्दल शिकायला भेटल, 7 करण्याबद्दल शिकायला भेटल, आणि 7 इतिहास आपल्याला पाहायला भेटतील, आणि 7 वाट्यांचा न्याय. तर हे जे चार छोटे छोटे जरी ते दर्शन आपल्याला दिसले, तरी
आपल्याला पाहायला भेटतात की अनेक गोष्टी ते शिकवणार आहे. आता जी काही अभ्यासक आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की ज्या प्रकारे यांची मांडणी करण्यात आलेली आहे त्या प्रकारे म्हणजे जणू काय ते म्हणतात की ते कालानुक्रमाने वाचल्या पाहिजे त्या घटना. परंतु योहानाने असं कधीही म्हटलेलं नाही तिथं किंवा अशा प्रकारचं कुठेही आपल्याला पाहायला भेटणार नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही या प्रत्येक चिन्हाबद्दल पाहता नाही का, या मालिकांना जोडणारं चिन्ह किंवा प्रत्येक ते दर्शन जे आहेत करण्याचा न्याय, सात शिक्के किंवा सात करणे, सात इतिहास, प्रत्येकाची सुरुवात होत असताना यानंतर हा वाक्य अ, ब- ब- हा वाक्यांश किंवा हे शब्द तुम्हाला पाहायला भेटतील. आणि हे शब्द त्यांचा खरं तर युग दाखवत नाही का. एका युगात हे घडल्या, मग दुसऱ्या युगात ते घडलं, अशा प्रकारे दाखवण्यासाठी हे शब्द वापरलेले नाही. तर ज्या क्रमाने देवाने योहानाला त्या गोष्टी दाखवल्या त्याच क्रमाने योहान ह्या गोष्टी ज्या आहेत मांडत आहे. आणि आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की प्रत्येक जी दर्शनाची मालिका आहे ख्रिस्ताच्या पहिल्या आणि दुसऱ्या येण्यामधील संपूर्ण कालावधीचं वर्णन करणारे आहे. संपूर्ण कालावधीचं वर्णन करणारे आहे. आता भविष्याबद्दल विचार करत असताना पुष्कळ वेळा काय झालं माहितीये का, एक शब्दशः याचा उलगडा दिला गेलेला आहे प्रगटीकरणाचा. आणि लोकांना भयभीत करण्यात आलेला आहे. आणि लोकांनाच दाखवले की अरे हा वाट्यांचा न्याय करण्याचा न्याय आणि हे जे काही शिक्के आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आम्ही पाहत आहोत, जर आपल्याला यातून जायचं नाही, आपल्याला जर याच्यातून वाचायचं आहे तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागल नाही का, पुष्कळदा. आणि ह्या ज्या घटना आहेत तिथं दिसणारे पुढं दिसणारे आणखी अ, विचित्र प्राणी, सगळ्या गोष्टी ज्या आहेत, अरे ह्या गोष्टीकडे पाहत असताना फार भयावह आहे, फार वेदनादायक आहे. आणि मग काय करायला पाहिजे आपण? अरे नाही, मग आपण त्या पुस्तकाचा अभ्यासच करायला नको. काही काळापूर्वी माझी अशीच अवस्था होती. पण ज्यावेळेस आपण हे बारकाईने शिकतो त्यावेळेस आपल्याला हे समजण्यासाठी मदत होईल की हे खरं तर किती अद्भुत पुस्तक आहे, किती सांत्वनांनी भरलेले पुस्तक आहे. तर वचन विशेष करून 3 मध्ये ज्यावेळेस येतो आपण, अध्याय 4 वचन 3 मध्ये, जिथं आपल्याला आणखी एक गोष्ट पाहायला भेटल. उदाहरणार्थ प्रगटीकरण अध्याय 4 आणि वचन 3 आपण पाहू. जिथे सांगितलंय बघा, जो बसलेला होता तो दिसण्यात यास्पे व सारदी ह्या रत्नांसारखा होता. तर यास्पे आणि सारदी हे रत्न अ, आपल्याला कशाबद्दल आठवण करून देतं नाही का, यास्पे आणि सारदी. आता आपल्याला माहित आहे हे जे रत्नांची नावं आहेत, खरं जर आपण पाहिलं तर त्या काळातील लोकांना लवकर कळाले असतील हे. कारण यास्पे आणि सारदी किंवा माणिक आपण म्हणू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे याला म्हटलं जातं नाही का, लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याचं नाव घेतात. परंतु ही जी रत्न आहेत खरं तर त्या काळामध्ये एक विशिष्ट गोष्ट दाखवणारी होती. जसं तेजस्वी, पवित्रता, न्याय व दिव्यता किंवा काय म्हणू शकतो आपण, ती महानता ते दाखवणारे होते. आणि मग पुढे आपल्याला याच वचनामध्ये काय पाहायला भेटतं, जो बसलेला होता जो तो दिसण्यात यास्वे व सारथी या रत्नांसारखा होता. राजसनाभोवती दिसण्यात पाचू सारखे मेघधनुष्य होते. आता पाचू सारखे मेघधनुष्य, याचं वर्णन काय आहे इथं? का बरं असं म्हटलेलं आहे पाचू सारखं मेघधनुष्य? आणि मेघधनुष्याचं इथं वर्णन काय आहे, ते कशाची आपल्याला आठवण करून देतं? जर तुम्ही पाहिलं तर जुन्या करारामध्ये सगळ्यात सुरुवातीला मेघधनुष्य आलं तर ते आपल्याला कराराबद्दल आठवण करून देणार आहे. देवाच्या करुणेबद्दल आठवण करून देणार आहे. देवाची विश्वसनीयतेबद्दल आठवण करून देणार आहे, बरोबर. नोहाला देवाने काय सांगितलं की इथपर, आत्ता ज्या प्रकारे मी जलप्रलयाने नाश केलेला तसा मी सृष्टीचा नाश करणार आहे, त्याची आठवण, त्याच्या स्मरणार्थ. आणि बघ आकाशामध्ये चिन्ह दिसल म्हणून. मग इथं देवाचं दयाळूपण, देवाची करुणा आणि देवाचं कराराचं विश्वसनीयता पाहायला भेटते. तर मग आता त्याच्या राजासनाभोवती तो जो राजासनावर बसलेला आहे, त्याने राजासन पाहिलं, राजासनावर बसलेला त्याचं वर्णन पहा, तो तेजस्वी पवित्र आहे. ज्यावेळेस यास्पे आणि सारदी त्या
त्या रत्नांचं वर्णन केलं जातं. तो तेजस्वी, तो अति पवित्र देव आहे, तो न्यायी देव आहे, तो महान आहे. आणि ज्यावेळेस त्या धनुष्याबद्दल बोललं जातं तर तिथं तो दयाळू, महान, कनवाळू, तो कृपाळू देव आहे, तो करार जपणारा देव आहे, तो कधीच बदलत नाही. तो विश्वसनीय देव आहे, नाही का? जो त्या सिंहासनावर विराजमान आहे. आणि म्हणून पहिल्या शतकातील मंडळांनी हे समजून घेणं गरजेचं होतं, की जरी तुम्ही छळातून जातात, ह्या संघर्षाला तोंड देतात, वेगवेगळ्या प्रकारे त्रासातून, वेदनेतून जातात, तरी घाबरण्याचं कारण नाहीये. कारण जो सिंहासनावर बसलेला आहे, तो पावित्र्य आणि एकटा आहे, तो न्यायी देव आहे. तो पक्षपात करणार नाही. तो देव दयाळू, कनवाळू आहे. त्याने जो करार केलेला आहे आणि तो त्याच्याशी विश्वसनीय आहे. आणि त्याची विश्वसनीयता तिथून दिसत आहे. म्हणून तुम्ही घाबरू नका. त्याची आठवण ते करून देतं, नाही का? मग वचन 4 मध्ये आपण येतो. तिथं आपल्याला आणखी एक वर्णन पाहायला भेटतं. विशेष करून जिथं काय सांगितलं, राजसनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडील बसलेले होते. राजसनाच्या आतून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या आणि पेटलेल्या 7 मशाली राजसनापुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही राजसनाभोवती त्या 24 वडिलांबद्दल विचार करता, तर जर आपण जर पाहिलं तर हे 24 वडील जे आहेत ते आपल्याला पूर्ण मंडळीच्या युगातील, खरं तर म्हटलं तर एक विश्वासणाऱ्याचं, नाही का, अ, अ, प्रतिनिधित्व ते करणारे होते. कारण आपल्याला माहित आहे की जुन्या करारामध्ये इस्रायलाच्या 12 वंशावर भर देण्यात आलेला आहे. नवीन करारामध्ये आपल्याला 12 प्रेषितांबद्दल पाहायला भेटतं. तर जे अभ्यासक आहेत त्यांनी अशा प्रकारे इथं मांडलेलं आहे की 12 जे इस्रायल वंश आहे ते जुन्या करारातील विश्वासणाऱ्यांना प्रतिबिंबित करतात. तर 12 प्रेषित जे आहेत ते नवीन करारातील मंडळीला, विश्वासणाऱ्यांना प्रतिबिंबित करणारे आहेत. आणि मग यावरून आपल्याला पाहायला भेटतं की ते तिथं विराजमान आहे. तिथं त्यांना ख्रिस्तासोबत आपल्याला पाहायला भेटतं की ते राज्य करताना दाखवलेले आहे. आणि मग पुढे आपल्याला काय सांगितलं तिथं, की त्या आसनावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले होते म्हटलेलं आहे. सुवर्ण मुकुट आणि शुभ्र वस्त्र. आता हे पवित्रता दाखवलेली आहे, की जे या पापी देहात होते तिथून सुटून गेलेले स्वर्गात आपण परिपूर्ण होऊ. परिपूर्ण म्हणजे काय? आपल्यामध्ये पापाचा लवलेश नसणार, गौरवीकरण ख्रिस्तामध्ये. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तिथं आपल्याला पाहायला भेटतं पुन्हा मृत्यू नसणार, तिथं आपल्याला वेदना नसणार, त्रास नसणार. पापामुळे जे जे होणारे जे जे ज्या घडामोडी आहेत आपल्या जीवनातील, त्या नसणार आहे. त्याच्याबद्दल ते शुभ्र वस्त्र आपल्याला दाखवितं. तारणाची पूर्णता दाखवितं. आणि सुवर्ण मुकुट काय आहे? ख्रिस्तामध्ये मिळालेला जो विजय आहे त्याची आठवण ते करून देतात. आणि हे जे वडील आहे ते सिंहासनावर बसले आहेत म्हटलेलं आहे, ते पण राज्य करत आहे अशा प्रकारे दाखवलेलं आहे. आहे का? आणि जर आपण पाहिलं तर खरं जर आपण पाहिलं तर हे नक्कीच भविष्यातील चित्र अशा प्रकारे दाखवलंय. परंतु हे आपल्याला स्वर्गातील सध्याचं पण चित्र दाखवतं. जर तुम्ही इफिस 2 आणि 6 काढलं माझ्यासोबत, इफिस 2:6 मला असं वाटतं, आपण पाहूया तेच आहे का. इफिस करा 17 अध्याय 2 आणि वचन 6, तेच आहे की नाही बघू आपण. आणि ख्रिस्त येशू ठायी त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले. ओके. तर किती अद्भुत रीतीने इथं वर्णन केलंय बघा. आपल्याला देवाच्या कृपेने तारले गेले, आपल्याला ख्रिस्तामध्ये जिवंत करण्यात आलेलं आहे, ख्रिस्ताच्या ठायी आपल्याला उठवण्यात आलेलं आहे आणि स्वर्गात बसवलेलं आहे. जणू काय पौल असं वर्णन करत आहे की आपण ख्रिस्ताशी संयुक्त झालेलो आहे त्याच्या मृत्यूत, त्याच्या पुनरुत्थानामध्ये. तर नक्कीच तो आज स्वर्गात आहे, आपलं मस्तक स्वर्गात आहे. तर जणू काय आपणही ख्रिस्तामध्ये स्वर्गात आहोत अशाच प्रकारचं वर्णन तो करत आहे. आणि तेच वर्णन इथं दाखवलेलं आहे की तिथं ते बसलेले आहेत, आहे का? जणू काय तर हे जणू काय आत्ताच स्वर्गातील चित्र ते दाखवते की आपलं मस्तक स्वर्गात आहे.
तो विराजमान आहे. वचन 5 मध्ये आपण येतो तिथं काय सांगितलं? प्रगटीकरण अध्याय 4 आणि वचन 5 मध्ये आपण ज्यावेळेस येतो, राजस्थानाच्या आतून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या आणि पेटलेल्या 7 मशाली राजस्थानापुढे जळत होत्या. त्या देवाच्या 7 आत्म्या. आता इथं तुम्हाला काही काही गोष्टींची आठवण येते का? विजा, वाणी आणि गर्जनाची. ज्यावेळेस तुम्ही विजा, वाणी आणि गर्जना हे शब्द ऐकतात, तुम्हाला कशाची आठवण येते? नक्कीच जुन्या करारातील आपल्याला हे आठवण करून देणार आहे. सिनाय पर्वताजवळ, बरोबर, मेघगर्जना, ओके, ती वाणी, विजांचा कडकडाट, हम्म, होते की नाही जुन्या करारामध्ये? आठवण करून देते की नाही त्याचं? ओके. तर त्याच्यानंतर अ, मशाली, पेटलेल्या मशाली कशाबद्दल त्या जळत आहेत राजस्थानापुढे, कशाबद्दल तुम्हाला आठवण करून येतात? निवास मंडपाबद्दल. तर ज्यावेळेस तुम्ही बारकाईने या गोष्टींकडे पाहिलं, तर जणू काय ह्या सर्व जे काय म्हणू शकतो आपण, हे जे दृश्य आहेत आपल्याला याची आठवण करून देतात की देव महान आहे. देव सार्वभौम आहे. देवाची पवित्रता पण ते दाखवणार आहेत. कारण ज्यावेळेस इस्रायल लोकांनी त्याची गर्जना, त्याची वाणी ऐकली, त्यावेळेस ते म्हटले, मोशे तूच आमच्याशी बोल म्हणे, नाहीतर आम्ही मरून जाऊ. त्या पर्वतावर ज्यावेळेस तो धूर आला, सांगितलेलं नाही का, ज्यावेळेस विजा कडकडायला लागल्या, ते ढग खाली उतरलेलं आहे आणि मेघ गर्जना होत आहे. ऐका, हे किती किती अ, भयंकर असं चित्र दिसतं नाही का? पण इथं तुम्ही जर पाहिलं, तर ते जुन्या करारामध्ये जे चित्र दाखवलेलं आहे ते फार भयावह दिसत आहे. पण इथं मात्र विश्वासणारे त्या त्याच्यासोबत आनंदाने राहत आहे. आता इथं भीतीदायक काही राहिलेलं नाही. कारण ख्रिस्तामध्ये आपल्याला स्वीकारण्यात आलेलं आहे. आता देव क्रोधिष्ट नजरेने आपल्याकडे पाहत नाही. देव आता आपल्या ठाई दोषी भावनेने तो आपल्याकडे पाहत नाही. बरोबर की नाही? देवाची महानता, देवाचा न्यायाची सुद्धा ते आठवण करून देणार आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं, इथून ह्या गोष्टी दिसत आहेत स्वर्गातून, त्या आपल्याला याची आठवण करून देत आहे की आता ख्रिस्तामध्ये आपण स्वीकारले गेलो, आपल्याला कशाची भीती नाहीये. पुढे तिथं आपल्याला त्या मशालीबद्दल शिकायला भेटतं आणि त्या मशाली सुद्धा आपल्याला त्या याची आठवण करून देतात. एकतर निवास मंडपाची पण आठवण करून देतात. आणि पुढे काय सांगितलं, त्या मशाली राजस्थानापुढे जळत होत्या, त्यास देवाचे 7 आत्मे होते म्हटलेलं आहे. ह्या मशाली कोण आहे, मग त्याचं वर्णन केलं, ते 7 आत्मे होते म्हटलेलं आहे. तर वारंवार तुम्हाला शब्द प्रयोग येत आहे. सुरुवातीला पण मी सांगितलं की 7 आत्मे ज्यावेळेस म्हटलेलं आहे, तर 7 हा आकडा परिपूर्णतेचा आहे आणि पवित्र आत्म्याची परिपूर्ण उपस्थिती त्याचं वर्णन ते करणार आहे. तर जणू काय पवित्र आत्मा देवाच्या सिंहासनासमोर सन्मानाने उभा आहे. तो सर्वत्र कार्य करत आहे. तो त्रैक्यातील तिसरा व्यक्ती आहे. तो ज्या प्रकारे पिता सन्मानास पात्र आहे, ज्या प्रकारे पुत्र सन्मानास पात्र आहे, त्याच प्रकारे पवित्र आत्मा सुद्धा सन्मानास पात्र आहे. ज्या प्रकारे पित्याची उपासना केली पाहिजे, ज्या प्रकारे पुत्राची उपासना केली पाहिजे, त्याच प्रकारे पवित्र आत्म्याची उपासना केली पाहिजे. आपण नायसिन क्रीडमध्ये पण, नायसिन मतांगीकारामध्ये पण शिकत आहोत. बरोबर की नाही? तर तसंच वर्णन इथं आपल्याला पाहायला भेटतं की जणू काय जो ख्रिस्त विराजमान आहे, त्या ख्रिस्तामध्ये आपल्याला पित्याची पण महानता पाहायला भेटते. पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे. पित्याचा सर्वाधिकार पाहायला भेटतो, पुत्राचा सर्वाधिकार पाहायला भेटतो, पवित्र आत्म्याचा सर्वाधिकार पाहायला भेटतो. कारण त्रैक्य देव जर आपण ज्यावेळेस म्हणतो, तर हे तीन असे नाही का, 30%, 30%, 30% असे विभागलेले नाहीये. एकच देव आपल्याला पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यामध्ये पाहायला भेटतो. तीन वेगळे व्यक्ती आपण पाहतो. पिता हा पुत्र नाहीये, पुत्र हा पवित्र आत्मा नाही. परंतु हे लक्षात घ्या की हे रहस्य आहे अद्भुत. हे आपण विश्वासाने घेतो की पित्यामध्ये पूर्ण देवपण आहे, पुत्रामध्ये पूर्ण देवपण आहे आणि पवित्र आत्म्यामध्ये पूर्ण देवपण आहे. तरी पण हे तीन वेगळे देव नाही.
आणि जर एकच देव आहे, तर एकच इच्छा पाहिजे. एकच इच्छा असली पाहिजे. बरोबर? नक्कीच त्याची इच्छा एकच आहे. मग नक्कीच एकच देव आहे, तर मग सर्व मान, महिमा, गौरव, सन्मान, देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, त्याला जायला पाहिजे. बरोबर की नाही? वचन 6, त्या सिंहासनासमोर काचेसारखा समुद्र, स्फटिकासारखा म्हटलेलं आहे वचन 6 मध्ये, नाही का? जणू काय काचेचा समुद्र होता आणि राजस्थानाच्या मध्यभागी व राजस्थानाच्या चार बाजूंना पुढे व मागे अंगभर डोळे असलेले चार प्राणी होते म्हटलेलं आहे. आता समुद्र जे आहे, खरं जर आपण पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळदा, नवीन करारामध्ये सुद्धा जर पाहिलं तर खवळलेला समुद्र पाहायला भेटतो. जुन्या करारामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर असा भयावह त्याचं चित्र आपल्याला पाहायला भेटतं, जे फार भयंकर आहे. पण इथं एक काय सांगितलेलं आहे, कसा आहे तो, स्फटिकासारखा आहे तो, काचेचा म्हटलेला, अगदी शुद्ध आहे, अगदी तिथं लाटा उसळताना अशांत असं चित्र नाहीये. तर इथं आपल्याला पाहायला भेटतं, जणू काय देव ह्या सर्व ज्या अशांत, ज्या गोंधळलेल्या भयंकर अशा स्थितीमध्ये सुद्धा देवाचं महान नियंत्रण दाखवितं, की सर्व काही देवाच्या नियंत्रणामध्ये आहे. स्वर्गातील त्याची ती महानता दाखवितं आणि देव सर्व काही नियंत्रणात ठेवून चालवितो. त्यानंतर वचन 6 त्याचा दुसरा भाग आणि 7, तिथं आपल्याला पाहायला भेटतं, की राजस्थानाच्या मध्यभागी, राजस्थानाच्या चार बाजूंना पुढे व मागे अंगभर डोळे असलेले चार प्राणी होते. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा प्राणी गोऱ्यासारखा आणि तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. आता सिंह, त्यानंतर गोरा, नाही का? मूळ भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर बैल सुद्धा म्हटलेला आहे. मनुष्य आणि गरुड, जर तुम्ही ह्या सर्व चार गोष्टी जर पाहिल्या, तर अशाच प्रकारचं वर्णन, हेच वर्णन आपल्याला मध्ये पाहायला भेटतं. यशायामध्ये पण पाहायला भेटतं, जे देवदूतांशी जुळणारं वर्णन आहे. देवदूतांशी जुळणारं वर्णन आहे. पण ज्यावेळेस आपण हे जे रूपकाबद्दल पाहतो, सिंह हे वन्य वन्य प्राण्यांबद्दल आठवण करून देतं. गोरा किंवा बैल पाळीव प्राण्यांबद्दल आठवण करून देतं. मनुष्य मानव जातीबद्दल आठवण करून देतं. मग गरुड आकाशातील पक्षी याबद्दल आठवण करून देतं. आणि मग अभ्यासक जे आहेत ते अशा प्रकारे म्हणतात, की जणू काही संपूर्ण सृष्टी देवाची स्तुती करत आहे. देव फक्त मंडळीचा नव्हे तर संपूर्ण विश्वाचा तो राजा आहे, नाही का? आणि मग वचन 8 मध्ये आपल्याला तेच वर्णन पाहायला भेटतं, जे अ, जे यशायामध्ये पण पाहायला भेटतं, मध्ये पण पाहायला भेटतं आणि विशेष करून यशायामध्ये अगदी स्पष्ट रीतीने सांगितलं बघा. त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी सहा सहा पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. अ, आपल्याला पाहायला भेटतं हे देवाचं सर्व ज्ञान दाखवितं. दुसरी गोष्ट, ते पवित्र 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 जो होता, जो आहे, जो येणार आहे, तो सर्वसमर्थ प्रभुदेव असे रात्रंदिवस म्हणतात. ते कधीच थांबत नाही म्हटलेलं आहे. ते कधीच थांबत नाही म्हटलेलं. पवित्र, 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 नाही का? तर नक्कीच ज्यावेळेस इथं हे जे उच्चार होत आहे, नाही का? पवित्र, 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 हे अति पवित्रतेबद्दल, देवाचे जे सर्वोच्चता, तो अति शुद्ध आहे, तो अति पवित्र आहे. नाही का? जो बिलकुल बिलकुल पाप पाहू शकत नाही, नाही का? ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये सांगितलेलं आहे, की तुझी डोळे इतकी शुद्ध आहेत, की ते वाईट कधीच सहन करू शकणार नाही. आणि पुढे काय सांगितलं, की तो जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याची सार्वकालिकता, तो कधी न बदलणारा देव आहे, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, नाही का? आणि खऱ्या रीतीने खरे उपासक, नाही का, त्याची उपकार स्तुती करतात. ते आपल्याला पाहायला भेटतं. काहीतरी लाभ भेटावा त्याच्यावर आधारित नाही, तर तो तो स्तुतीस पात्र आहे, नाही का? तो गौरवी आहे. मग वचन 9 आणि 10 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की पुढे त्या राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे, त्याचे जेव्हा जेव्हा हे प्राणी गौरव सन्मान व उपकार स्तुती करतात, तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजसनावर जो बसलेला आहे त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुग जिवंत आहे त्याला नमन करतात आणि आपले मुकुट राजस्थानापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस. किती सुंदर आहे बघा. ते सर्व त्याचा गौरव करतात. आणि हे जे वडील आहेत,
आपला मुकुट त्या सिंहासनासमोर टाकतात. हे जे चित्र आहे ना, हे काय दाखवत आहे, की विजय देवाचा आहे. हा प्रतिसाद काय आहे, की तू गौरवी देव आहेस, तू पराक्रमी देव आहेस, तू सर्वश्रेष्ठ स्थितीमध्ये विराजमान आहे. वचन 11 की ते म्हणतात की प्रभू देवा तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य यास पात्र तू देव आहेस. सृष्टी जी आहे जणू काय त्याचं गौरव गात आहे. देव अगदी स्तुतीस अत्यंत पात्र आहे. तो गौरवी प्रभू आहे, तो महान देव आहे. तर ज्यावेळेस या भविष्यातील घडामोडींबद्दल आपण पाहतो, ज्यावेळेस याचं वर्णन केलं जातं, तर त्या सिंहासनाद्वारे याची सुरुवात केलेली आहे इथं. आणि म्हणूनच त्या प्रत्येक वचनाकडे आपण थोडक्यात लक्ष दिलं नाही का. वचन विशेष करून यशया 9 ते 11 मध्ये आपल्याला वारंवार ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल शिकायला भेटेल. होशे 9 9 आणि 14 मध्ये सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटेल, जिथे इस्रायल विरुद्ध आणलेला जो खटला आहे त्याबद्दलच पुनरावृत्ती पाहायला भेटतील. तर वारंवार आपल्याला पुनरावृत्ती या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटत आहे, जिथं सिंहासन तुम्हाला वारंवार पाहायला भेटेल, ख्रिस्ताचं वर्णन पाहायला भेटेल, हे प्राणी तुम्हाला पाहायला भेटतील. तर ही जी पद्धत आहे पवित्र शास्त्रातील, जणू काय पारंपरिक म्हणू शकतो, किंवा सुरुवातीपासून चालत आलेली लिखाण पद्धत आहे, जी आपल्याला एका विशिष्ट गोष्टीवर भर देत आहे. आणि आता ज्यावेळेस आपण पुढे येतो, तर आपल्याला इथं विशेष करून ते 7 शिक्के, 7 करणे, 7 इतिहास आणि 7 वाट्या, ह्या चार चार छोटेसे जे वर्णन किंवा छोटेसे जे दृष्टांत आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, बरोबर. तर जर तुम्ही हे दर्शन पाहिले, तर ह्या दर्शनामध्ये तुम्हाला वारंवार न्यायाबद्दल शिकायला भेटत. हे जणू काय विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं, की जो जो येणारा न्याय आहे, एकतर मंडळीच्या काळ या युगामध्ये सुद्धा, आणि अंतिम न्याय त्याचं वर्णन ह्या गोष्टी करणार आहेत. उदाहरणार्थ तुम्ही 6वा अध्याय आणि वचन 12 ते 17 मध्ये जर पाहिलं, तर तिथे सांगितलंय जिथं 7 शिक्क्याचं दर्शनाचा भाग आहे, जिथं सांगितलं की सूर्य पूर्ण अंधकारमय होईल, चंद्र रक्तासारखा लाल होणार आहे, तारे पृथ्वीवर पडतील नाही का, आणि पृथ्वीवरील प्रत्येक जण देवाच्या न्यायापासून लपण्यासाठी पळधाव पळत आहे. हे जे वर्णन आहे देवाच्या न्यायाबद्दल सांगतं. प्रगटीकरण 11 आणि 15 मध्ये तिथं आपल्याला 7व्या देवदूताने कर्णा वाजवला म्हटलेलं आहे. तिथं सुद्धा एक मोठी वाणी आपल्याला पाहायला भेटते, जिथं जगाचं राज्य आमच्या प्रभूचं आहे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे, तो युगानयुग राज्य करेल. इथं सुद्धा आपल्याला न्यायाचं वर्णन पाहायला भेटतं. प्रगटीकरण 15 आणि वचन 1 मध्ये सुद्धा पुन्हा 7 वाट्यांचा जो दृष्टांत आहे, तिथं सुद्धा देवाच्या पूर्ण क्रोध त्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. तर वारंवार ज्यावेळेस तुम्ही वाट्या किंवा करणे नाही का, किंवा शिक्के याच्याबद्दल पाहता, तर हे ज्या घटना आहेत, ते एकाच गोष्टीबद्दल वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणजे काय? ते अतिपवित्र आहे. तो न्यायी आहे. त्याच्यापासून काहीच लपलेलं नाही. आणि विशेष करून प्रत्येक उतार्यामध्ये ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल सुद्धा आपल्याला शिकायला भेटत, आणि देवाच्या अंतिम न्यायाबद्दल सुद्धा आपल्याला इथं वर्णन पाहायला भेटणार आहे. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं, की ख्रिस्ताच्या पुन्हा येण्यापूर्वी देवाच्या राज्याचा संपूर्ण जो इतिहास आहे, त्याचं सुद्धा वर्णन अगदी अद्भुत रीतीने इथं आपण त्या प्रकारे पाहू शकतो, नाही का. तर विशेष करून आता भविष्यात घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्यांचं दृष्टांत आपण पाहत असताना, या घटना 4 भागात विभागल्या गेल्या, जे आपण अगोदरही पाहिलं. त्या 4 भाग म्हणजे काय बरं? 7 शिक्के हे पहिलं छोटंसं वर्णन आहे. त्यानंतर 7 करणे आपल्याला पाहायला भेटतील. त्यानंतर 7 प्रतिकात्मक इतिहास आपल्याला पाहायला भेटेल, आणि मग 7 वाट्यांचा न्याय. तर आज आपण 7 शिक्के आपण बघूया, वेळेनुसार कुठपर्यंत आपण संपू. आणि मग आपण, जर वेळ असेल तर आपण पुढे जाऊ, जर नसेल तर आपण मग उद्या आपण हा जो भाग आहे हा संपवणार आहोत. सगळ्यात अगोदर 7 शिक्क्याचा जो भाग आहे, त्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. आणि त्याकडे लक्ष केंद्रित करत असताना आपल्याला माहित आहे की हा जो भाग आहे तो दोन मुख्य भागांमध्ये विभागलेला आहे, ज्याची सुरुवात
आपल्याला अध्याय 4 आणि 5 मध्ये पाहायला भेटतं, जिथं स्वर्गीय सिंहासनापासून त्याचं वर्णन सुरू होतं, जे आपण अगोदरच पाहिलं. बरोबर. आणि मग का बरं तिथलंच चित्र दाखवलंय आणि तिथं लगेच मग आपण अध्याय 5 मध्ये येतो आणि अध्याय 5 मध्ये आल्यानंतर आपल्याला पुढील गोष्ट शिकायला भेटते. विशेष करून बघा, जिथं कोकऱ्याचा साक्षात्कार आपल्याला पाहायला भेटतो आणि तिथं आपल्याला पाहायला भेटतं की 7 शिक्के मारून बंद केलेले एक पुस्तक, एक गुंढाळी आपल्याला पाहायला भेटते. आणि मग इथं आपल्याला पाहायला भेटतं की जो राजा सणावर बसलेला होता, त्याच्या उजव्या हातात आता जणू काही एकच गोष्ट सरळ पुढे चाललेली आहे, घडत आहे, असं दाखवलेलं आहे. आणि काय सांगितलंय की जो अध्याय 5 वचन 1, जो राजसनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाठोपाठ पाठपोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली. एकच गुंडाळी आहे आणि 7 शिक्क्यांनी ती बंद आहे. आणि आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे, असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिलेला आहे. बलवान देवदूताबद्दल पण आपल्याला शिकायला भेटतं. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणी ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास समर्थ नव्हता. ओके. तर हे जे वर्णन आहे आपल्याला पाहायला भेटतं. पुढील त्या भविष्यातील त्या छोट्याशा त्या वर्णनांना सुरुवात करणार आहे. विशेष करून 7 शिक्क्याबद्दल आपण इथे शिकतो. आणि एक गुंडाळी, तिला 7 शिक्के आपल्याला पाहायला भेटतात. आणि प्रत्येक जे 7 शिक्के आहेत ते आता उघडत असताना नवीन गोष्ट आपल्या समोर येताना दिसेल, जे आपल्याला 6 ते 8 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आता इथं ज्या गोष्टी आपण शिकलो अगोदरच नाही का, विशेष करून अध्याय 4 मध्ये आपण शिकलो. त्यानंतर आपण अध्याय 5 मध्ये येतो, जिथं जे स्वर्गीय दर्शन दिलेलं आहे नाही का, स्वर्गीय जो 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 दृष्टांत आहे तो अगदी पुढे जाताना दिसत आहे. आणि तिथंच योहान आहे, तो ह्या सर्व गोष्टी पाहत आहे. पुढे त्याला आता दिसत आहे का, अरे एक गुंडाळी आहे. आता ते स्वर्गाचं चित्र 24 नाही का, तिथं वडील, ते प्राणी आणि ह्या सर्व गोष्टी तर त्यांनी पाहिल्या. आता इथं गुंडाळीकड त्याचं लक्ष वेधून घेत आहे नाही का. आणि त्याच्या हातात काय सांगितलं, उजव्या हातात एक गुंडाळी धरली होती, जी जगाच्या अंतिम ठिकाण किंवा सार्वकालिक योजना नाही का, त्याची आठवण, त्याबद्दल मार्गदर्शन करणारी ती होती. पण आपल्याला पाहायला भेटतं की त्या स्वर्गीय दरबारातील तिथं सांगितलं की कोणीच ती गुंडाळी, ती शिक्के उघडण्यासाठी पात्र नव्हतं. दुसऱ्या शब्दामध्ये जर आपण पाहिलं तर ही गुंडाळी देवाची महान सार्वकालिक योजना दाखविणारे. बरोबर. आणि जर आपण हे समजून घेतलं योग्य रीतीनं, की देवाची जी पूर्ण योजना आहे, ती योजना त्याच्याशिवाय कोणीच जाणू शकत नाही आणि कोणीच त्याची ती ती जी योजना आहे ती पूर्ण करू शकलेला नाही. त्याकडे तो पाहू शकलेला नाही. परंतु आपण पाहतो की एका वडिलाने योहानाला सांगितलं, ज्यावेळेस योहान म्हटलं की ते शिक्के उघडण्यासाठी कोणीच पात्र नाही, त्यावेळेस एक वडिलाने काय सांगितलं बरं योहानाला, की यहूदा वंशाचा सिंह नाही का, ते 7 शिक्के उघडण्यास आणि ती गुंडाळी वाचण्यासाठी समर्थ आहे. तुम्हाला माहिती आहे, यहूदा वंशाचा सिंह आपल्याला कशाची आठवण करून देतं? जुन्या कराराची उत्पत्ती 49 जर तुम्ही पाहिला, शेवटचा भाग आहे जिथं तुम्हाला यहूदा वंशाच्या छाव्याबद्दल शिकायला भेटेल, जो आपल्याला त्या अंतिम गौरवी महान पराक्रमी राजाची आठवण करून देणार होता. तो कसा आहे बाय, त्याचं वर्णन कसं केलंय पाहिलं तुम्ही? उत्पत्ती 49 मध्ये यहूदा व सिंहाचा छावा आहे तो. यहूदाबद्दल, त्या वंशाबद्दल बोलत असताना बोललेला आहे. माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस. तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबाव धरून बसलायस. त्याला कोण छेडणार? यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे, तो येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या
पायांमधून ढळणार नाही. राष्ट्रे त्यांचे आज्ञांकित होतील. तर ज्यावेळेस यहुदा वंशाचा सिंह असं वर्णन योहान तिथं पाहतो, तो वडील म्हणत आहे की तो यहुदा वंशाचा सिंह ते उघडणार आहे. तर ही त्याची आठवण करून देणार आहे की तो सिंह कोण आहे. तो येईपर्यंत ते राजवेत्र यहुदाकडे ठेवलेलं होतं. आता तो आलेला आहे. त्याने ते कार्य पूर्ण केलेलं आहे. त्याने ते राज्य जिंकलेलं आहे. तो आता त्या सिंहासनावर विराजमान आहे. आणि तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे कशाबद्दल दाखवत आहे? ज्याच्यासाठी जुन्या करारामध्ये मार्ग तयार करण्यात आलं, तो राजा येणार आहे. वारंवार त्याची सावली देण्यात आली. मत्तई म्हणतो तो राजा आला. त्याने ते युद्ध जिंकलेलं आहे. तो स्वर्गात सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे. तोच सर्व जगावर राज्य करतो. योहानाने पाहिलं की तो यहूदाचा सिंह आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा यहूदा वंशाचा सिंह इथं जो छावा म्हटलेला आहे, तो प्रत्यक्षात कोण आहे? योहान म्हणतो की तो जो यहूदा वंशाचा सिंह ज्याच्याबद्दल वडिलांनी सांगितलेला आहे, तो तर एक कोकरू आहे. ते एक कोकरू होता. अरे किती अचंबित करणारी गोष्ट आहे. कोकरू कसा सिंह होऊ शकतो? तो यहूदा वंशाचा सिंह प्रत्यक्षात एक कोकरू होता म्हटलेला आहे. जणू त्याला वधले गेले होते. वधलेला कोकरा. हे आपल्याला कशाची आठवण करून देत आहे? तो कोकरू ख्रिस्त आहे. ओलांडणाचा यज्ञ पशु, जो गौरवी राजा, महान प्रभू त्याच्या प्रजेला वाचवण्यासाठी या भूतलावर आला. आणि त्याला प्रजेला वाचवण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केले. त्याने वधस्तंभावरील मरण सोसलेलं आहे म्हटलेलं आहे. त्याने आपला अनमोल रक्त सांडलेलं आहे. ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये अर्पण दिलं जात होतं कोकऱ्याचं, ते त्याची आठवण करून देणार आहे. त्याने स्वतःला अर्पिलं. त्याचा देह त्याने वधस्तंभी खेळला. त्याचा अनमोल रक्त सांडण्यात आलेला आहे. तो मृत्यू पावला. तो मृत्यू पावला. ही सुद्धा ती सत्यता दाखवितं. म्हणूनच योहान 1:29 मध्ये ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान वर्णन करतो, त्यावेळेस तो अशा प्रकारे करत आहे की हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, ज्याच्याबद्दल सुरुवातीपासून सांगण्यात आलेला आहे. हाच कोकरा पुढे जाऊन यहूदाचा सिंह म्हणून त्या त्या सिंहासनावर विराजमान होणार आहे. तो वधलेला कोकरा आहे सार्वकालिकतेमध्ये. देवाचे एक सेवक म्हणतात, जेव्हा तुम्ही प्रगटीकरण 5 पाहता, तेव्हा येशू सिंह आणि कोकरू म्हणून तुम्हाला तिथं दिसतो म्हणे. ही प्रतिमा कोठून येते म्हणे? त्याबद्दल आपण पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ती प्रतिमा जी आहे, त्या भविष्यवाणीची पार्श्वभूमी आहे. की योहान आपल्याला येशूबद्दल एक भविष्यवाणीची प्रतिमा देत आहे. जेव्हा आपण जुन्या कराराच्या पार्श्वभूमीकडे पाहतो, तेव्हा आपल्याला ते खूप समृद्ध विषय असल्याचे आढळते. उदाहरणार्थ सिंहाला उत्पत्ती 49 मधील यहूदा वंशाशी संबंधित केलेलं आहे. जिथे भविष्यवाणी केलेली आहे की यहूदा सिंहाचा छावा आहे आणि त्याच्या हातातून राजदंड कधीच दूर होणार नाही. तो आपल्या भावांवर राज्य करेल. आणि ते देवाचे सेवक आणखी पुढे जाऊन म्हणतात की एक विजयी राजाचं प्रतीक आहे. सिंहाचे एक अत्यंत सामर्थ्यवान सिंह ज्यावेळेस आपण पाहतो, तर सिंह एक सामर्थ्यवान नाही का प्राण्याबद्दल आठवण करून देतं. मग कोकरू जे दुसरं वर्णन करण्यात आलेलं आहे, ते सेवक म्हणतात की कोकरू कुठून येतं? तर आपण जुन्या करारातील वल्हांडणाचा कोकरूकडे पाहू शकतो, जो लोकांसाठी आणि पापांच्या क्षमेसाठी वधला होता जातो. आणि यशया 53 मध्ये दुःख सहन करणाऱ्या सेवकाशी देखील याचा संबंध आहे. जो छेदला गेला, ज्याला ज्याला खिळण्यात आलं, जो वधासाठी नेणाऱ्या त्या कोकऱ्यासारखा तो होता. म्हणूनच योहानाने येशू कोण आहे याबद्दल आपल्याला अगदी
दोन या प्रतिमांद्वारे दाखवलेला आहे. किती अद्भुत आहे. एक तर तो विजयी, सामर्थ्यशाली, गौरवी राजा आहे. तो इतका महान, पराक्रमी, सामर्थ्यशाली आहे, जो सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे. तरी सुद्धा तो देवाचं कोकरू म्हणून आपल्यासाठी वधल्या गेला. तो सिंह आणि कोकरू आहे. तो एक वधलेले कोकरू आहे, परंतु तो वधलेले कोकरूच आहे जे विजय मिळवितं, जो विजयी आहे. आणि आपण प्रगटीकरण 5 मध्ये पाहतो, जिथे त्याला 7 शिंगे आहेत. म्हणून कोकऱ्याची प्रतिमा एका दुर्बळ, नष्ट झालेल्या, पुन्हा कधी न उठणाऱ्या कोकऱ्याची नाही आता, तर तो विजयी कोकऱ्याची आहे. प्रतिमा इथं दाखवत आहे की तो कोकरू विजयी आहे, सामर्थ्यवान, ज्याच्या पुढे कोणीच टिकाव धरू शकणार नाही. तोच कोकरू यहूदाचा सिंह आहे. आणि या कल्पनांचा यहुदी धर्मातील मत्सिहाशी फार अद्भुत संबंध आहे. आणि हेच दाखवत आहे की ते ख्रिस्तामध्ये कसं पूर्ण झालेलं आहे. 7 शिक्क्यांच्या दर्शनाचा दुसरा जो भाग आहे, विशेष करून अध्याय 6 वचन 1 ते अध्याय 8 वचन 1 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जिथं शिक्का उघडणं त्याबद्दल आपण तिथं पाहतो. यात 6 शिक्के कशा प्रकारे उघडले गेले त्याच्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामध्ये विशेष करून एक मध्यांतराचा एक भाग आहे. आणि मग नंतर 7वा शिक्का उघडला जातो. आणि या चारही आपल्याला पाहायला भेटतं, अ, शिक्क्यांनी भविष्यातील त्या चारही शिक्के जसे उघडले, तिथं आपल्याला 4 घोडेस्वाराबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, ज्यांनी जगावर आपत्ती आणलेल्या आपल्याला दिसतात, नाही का. 4 घोडेस्वारांची प्रतिमा आपल्याला तिथं पाहायला भेटते. आणि जे आपल्याला जखऱ्या 6 मधून तिथं घेण्यात आलेले आहे, जिथं त्यांचं वर्णन आपल्याला पाहायला भेटतं, नाही का. आणि त्याच रंगाच्या घोड्यांना स्वर्गाचे चार चार आत्मा असे म्हटले आहे. जेव्हा पहिला शिक्का उघडण्यात आला, तेव्हा पांढऱ्या घोड्यावरील स्वाराने राष्ट्रांवर विजय मिळवला, हे दाखवलेलं आहे. वचन अध्याय 6 वचन 3 पा 3 4 5 6 पहा. त्याने त्यानंतर दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा घोडा निघाला. तो अग्निवर्ण होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करवण्याचे काम सोपवले होते. त्याला मोठी तलवार देण्यात आली होती. त्याने तिसरा शिक्का फोडला. मग मी पाहिले, तो एक काळा घोडा व त्याच्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या हातात तराजू होते आणि जणू काही 4 प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली. ती अशी, रुपयाला शेर भर गहू आणि रुपयाला 3 शेर जव, तेल व द्राक्षरस यांची हानी करू नकोस. त्यानंतर त्याने चौथा शिक्का फोडला. मग मी पाहिले, तो एक फिकट रंगाचा घोडा. त्यानंतर 5वा शिक्का फोडला. तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. त्या आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. तुम्ही पाहते का या गोष्टी? आपण समजून घेत का आहोत का? काय होतं इथं? प्रत्येक शिक्का जसा उलगडला जात आहे, तसा देवाची महान सार्वकालिक योजनेचं वर्णन आपल्याला पुढे पाहायला भेटत आहे. ज्यावेळेस 5व्या शिक्क्यापर्यंत आपण येतो, तर मला असं वाटतं की ती जी ती जे मंडळ्या होत्या पहिल्या शतकातील, त्यांना खूप समाधान मिळालं असेल ह्या गोष्टी पाहत असताना. कारण तिथं वेदीखाली आत्मे त्यांनी पाहिले. आणि ते कोणते आत्मे होते? वचनामुळे त्यांनी जी साक्ष दिली त्याच्यामुळे जीवे मारले, रक्त साक्षी झालेल्यांचे. आणि ते ओरड करत होते, स्वामी, तू पवित्र आणि सत्य आहेस, तू कोटवर न्याय निवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस. हेच त्या मंडळींची पण ओरड होती. आजही आपल्याला वाटतं की जगामध्ये ज्या गोष्टी वाईट घडत आहेत, अनेक विश्वासणारे छळाला तोंड देत आहेत, वेदनेतून जात आहेत. जग ख्रिस्ताला शिव्या शाप देत आहे. जग ख्रिस्ताच्या लोकांना शिव्या शाप देत आहे. त्यांना छळत आहे. त्यांना त्यांना मारून टाकत आहे. देवा, तू का शांत आहेस?
ही सोड आजही ख्रिस्ती जगतामध्ये आपल्याला पाहायला भेटते. पण तुम्हाला माहित आहे, इथं जर तुम्ही पुढे पाहिलं, तर काय म्हटलेलं वचन 11 मध्ये, तेव्हा त्या प्रत्येकाला एक एक शुभ्र झगा देण्यात आला. आणि त्यांना असं सांगण्यात आलं की तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे जीवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. तुम्हाला माहित आहे, देवाने त्या लोकांना अशा प्रकारे नेमलेला, प्रत्येकच जण रक्तसाक्षी होण्यासाठी नेमलेला नाही, लक्षात घ्या. पण काही असे आहेत देवाचे लोक, ज्यांना देवाने त्यासाठी उभं केलेलं आहे. तेव्हा त्यांना कृपा पुरवितो त्याहीसाठी. तो म्हणतो की तुम्ही विश्रांती घ्या. तो तुम्ही शांत बसलेलो नाहीये, नाही का? आणि मग पुढे आपल्याला 6वा शिक्का पाहायला भेटतो, जिथं मग मोठा भूमिकंप पाहायला भेटतो. सूर्य केसांपासून बनवलेल्या तरटासारखा काळा झालेला आपल्याला दिसतो. चंद्र रक्तासारखा दिसतो. तर ह्या ज्या गोष्टी, ह्या ज्या घडामोडी आपल्याला दिसतात घडताना, तर देवाचे एक सेवक याबद्दल बोलत असताना म्हणतात की एके दिवशी मानवांना जबाबदार धरले जाईल. देवासमोर कोणतेही कारण नसेल. जे देवाला घाबरतात ते त्याचा आणखी आदर करतील. पण जे या गोष्टींना विनोद म्हणून मानतात, त्यांना भविष्यातील न्यायाचा सामना करावा लागणार आहे. त्यांना प्रार्थना करण्याची संधी मिळणार नाही. देवाचा येणारा क्रोध टाळण्यासाठी त्यांची एकमेव आशा टेकड्यांकडे आणि पर्वतांकडे धाव घेण्यासाठी असणार आहे. न्यायाची चेतावणी देवाने विशेषतः निवडलेल्या लोकांसाठी तयार केलेली होती, जेणेकरून ते देवाच्या भीतीने पवित्र जीवन जगतील आणि त्याला संतुष्ट करणाऱ्या पवित्र मार्गांनी जगण्यासाठी, त्या सामर्थ्यासाठी ते प्रार्थना करतील. देवाचे विश्वासणारे लोक या नात्याने, आपण कधीच म्हणू नये देव शांत बसलेला आहे. नाही, देव शांत बसलेला नाहीये. निसर्गामध्ये होणाऱ्या आपत्ती, निसर्गामध्ये होणारे बदल, घडामोडी ह्या दाखवत आहेत की देव दुष्टांचा न्याय करत आहे. दुष्ट जितका अधिक वाईट होतो आणि तो अधिक वाईट कार्य करताना दिसतो. तुम्हाला माहित, मला असं वाटतं स्तोत्रकर्ता म्हणतो, स्तोत्रकर्ता की कोण म्हणतो मला आठवत नाही, पण तो अशा प्रकारे म्हणतो की मी दुर्जन जो आहे तो एका अशा मोठ्या झाडासारखा बहरलेला पाहिला म्हटलेला. परंतु ज्यावेळेस मी पुन्हा त्या वाटेने गेलो, त्यावेळेस त्याचा माग मूसही मला दिसला नाही. तुम्हाला माहिती आहे का या गोष्टी? तुम्हाला फार मोठ्या रीतीने दुष्ट कार्य करताना दिसेल. फार प्रभावीपणाने या गोष्टी दिसतील. छळ, त्रास, आकांत, वेदना, दुष्टांची भरभराट, या सर्व गोष्टी दिसेल. तुम्हाला वाटतं "अरे असं का? मी विश्वासणारा आहे, मी वेदनेतून जातो, त्रासातून, दुःखातून जातो. हा दुर्जन आहे, हा दुष्ट आहे. याची भरभराट काय?" तुम्हाला माहिती आहे का? देवाच्या न्यायाला त्याला सामोरं जावंच लागणार आहे. 6वा आणि 7वा शिक्का उघडण्याच्या दरम्यान आपल्याला एक मध्यांतर पाहायला भेटतं. प्रकटीकरण 7 मध्ये एक मध्यांतर आहे. हे मध्यांतर आपल्याला पाहायला भेटतं. अशा प्रकारे वर्णन करतं की जे देवाच्या त्याच्या लोकांच्या संरक्षणावर प्रकाश टाकणार आहे. जिथं आपल्याला योहानाने प्रथम घोषणा ऐकली होती. इस्रायलाच्या 12 वंशांमधून प्रत्येकी 12,000 लोक, एकूण 1,44,000 लोक देवाचे विशेष लोक म्हणून मुद्रित केले गेले, नाही का? जरी 1,44,000 वेगवेगळ्या प्रकारचे समजले गेले असले, तरी प्रगटीकरणाच्या मजकुरामध्ये म्हटलं आहे की योहानाने 1,44,000 ची घोषणा ऐकली. परंतु जेव्हा तो वळला आणि पाहिले, तेव्हा त्याला काहीतरी वेगळेच दिसले. आणि योहानाने त्याचं वर्णन अध्याय 7 आणि वचन 9 मध्ये अशा प्रकारे केलं. यानंतर मी पाहिले, तो सर्व राष्ट्रे, वंश व लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हातात झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकरासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. हे कोण आहे? प्रगटीकरण 5
अध्याय 5 मध्ये असेच काहीतरी घडलेलं होतं नाही का? ते तुम्हाला आठवण करून आपल्याला आठवत असेल ना, की आपण आताच पाहिलं योहानाने एका सिंहाबद्दलची घोषणा ऐकली आणि मग एक कोकरू त्याने पाहिलं नाही का? तशाच प्रकारे त्याने घोषणा काहीतरी वेगळी ऐकली आणि वेगळंच पाहिलं. त्याने घोषणा काय ऐकली? 1,44,000 यहुदींबद्दल घोषणा ऐकली. पण ज्यावेळेस त्याने मागं वळून पाहिलं, त्यावेळेस तो म्हणतो, की विविध भाषा बोलणारे, विविध राष्ट्रातील, विविध प्रकारची लोक, वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेले लोक, म्हणजे यहुदीच नाही तर परराष्ट्रीय, या दोघांचा समावेश असलेला एक मोठा अगणित समुदाय मी पाहिलेला आहे. दोन्ही बाबतीत योहानाने जुन्या करारातील प्रतिकात्मक असे शब्द वापरलेत. जसं सिंह आणि इस्रायलाचे वंश, नाही का? बरोबर? पण जेव्हा तो पाहण्यासाठी वळला, तेव्हा जे काही प्रगट झाले ते जाहीर केलेल्यापेक्षा काहीतरी मोठे होते. सिंहाचं प्रतीक ख्रिस्तामध्ये पूर्ण झालं आणि वंशाचं प्रतीक प्रत्येक राष्ट्रातील विश्वासणाऱ्यांच्या मोठ्या समुदायात पूर्ण झालेलं आहे. म्हणून देवाच्या लेकरांनो, घाबरू नका. जो देवाच्या कृपेने तारला गेलेला, ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला, त्याची प्रिय लेकर, खरा ज्यांना तारणदायी अनुभव आलेला आहे, जे देवाचे लेकर आहेत, ते कधीच गमावले जाणार नाहीत. त्यांचं चित्र स्वर्गात आहे. त्यांना कोणीच ख्रिस्तापासून विभक्त करू शकत नाही. पुढे आपल्याला एक मध्यांतर पाहायला भेटतं. प्रकटीकरण 8 आणि वचन 1 मध्ये, जिथं 7वा शिक्का उघडणं याबद्दल बोललाय. पण एखादा भव्य निर्णायक समाप्तीऐवजी फक्त शांतता तिथे दाखवलेली आहे. सृष्टी भीतीने स्तब्ध झाली. शांततेने तिथं आपल्याला पाहायला भेटतं, की योहानाच्या दर्शनांना पहिल्यांदा वाचणाऱ्यांसाठी एक नाट्यमय असा एक नाही का तणाव निर्माण करणारा हा गोष्ट, इतिहासाचा हा एक रहस्यमय अंतिम टप्पा नेमकं काय होता? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढील दर्शनांमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि ही दर्शनं जे आहेत ते आपण उद्याच्या क्लासमध्ये आपण ऐकणार आहोत. आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो. ज्यावेळेस ख्रिस्ताचं महानता आम्ही जाणतो दे बापा, प्रभू, जितकं आम्ही त्याचं गौरव पाहतो प्रभू, तितकं आम्हाला आमची दयनीय अवस्था आम्हाला दिसते दे बापा. पुष्कळदा जग वाईट वाईट होताना दिसतं. ते लेकरांचा छळ होताना दिसतो. पुष्कळदा आम्ही सुद्धा वेदनेला, अपमानाचे आम्ही कारण बनतो प्रभू. प्रभू, आम्ही पाहतो की अनेक ठिकाणी तुझे प्रिय लेकरं आजही रक्तसाक्षी होत आहेत. आजही त्यांचं अन्न हिरावलं जात आहे. आजही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे टॉर्चर केलं जात आहे. वेगवेगळ्या वेदनेतून ते जात आहेत. परंतु प्रभू, आज पुन्हा एक वार तू आम्हाला याची आठवण करून दिलेली आहेस, की तू शांत बसलेला नाहीस. राज्य तुझं आहे. तुझ्या प्रत्येक प्रिय लेकरांच्या बाजूने तू उभा आहेस. आणि म्हणून प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाहीस, कारण तू गौरवी देव आहेस. प्रभू, आमच्यावर दया कर विश्वासाने जगण्यासाठी. प्रभू, आम्ही जग कुठं पळत आहे त्याकडे आम्ही धाव न घेता ख्रिस्ता तुझ्याकडे यावं. आम्ही तुझ्याकडे दाद मागावे. आम्ही तुझ्याकडे न्यायासाठी धावावं प्रभू. त्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. जगासोबत आम्ही समरूप होऊन वागू नये. तर प्रभू, जे वेगळंपण तू दिलेलं आहेस, ते वेगळंपण आमच्या जीवनातून दिसून यावं असं तू करू दे. धन्यवाद तुला देत प्रभू येशू, जो आमचा तारणारा देव, त्याच्या पवित्र गोड नावामध्ये ही प्रार्थना मागतो म्हणून आहे.